अयोध्येला. दशरथ राजाचं अंत्येष्टी करून भरत निघाला होता. माणूस मेल्यावर त्याचा 10वा 11वा 12वा 13वा करावा लागतो. वाल्मिकराव सांगू का एक 5 मिनटं यांना, ते काय सुतक बितक ते काय भानगडी का नको सांगू? हां, 10वा का करतात, 12वा म्हणजे काय, 13वा म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? नाही माहिती? मग काय माहिती? फार सिरियस होऊ नका रे. मेलेला माणूस देहातून बाहेर पडतो, जीवात्मा तो 10 दिवस भटकत असतो आपल्या शरीराभोवती, आपल्या घराभोवती. मग विसरतो हळूहळू, आपल्या मार्गाने निघून जातो. तो गेला की नाही त्याचं कर्म भोगायला, जन्म घ्यायला किंवा XYZ, त्याची टेस्टिंग म्हणजे 10व्याचा पिंड आहे. कारण शरीर माझं आहे म्हणून जगला आहे, शरीराचं सुख माझं आहे म्हणून जगला आहे, शरीराला सुख देतात ते माझे म्हणून जगला आहे, शरीराला दुःख देतात ते माझे शत्रू म्हणून जगला आहे. पण शरीर सुटत नाही. लहान लेकराला जसं नवीन खेळणं दिलं की तेच घेऊन हिंडतं बगलीमध्ये. मग शाळा नको, अभ्यास नको, खाणं नको, झोपणं नको, मग आई ते लपून ठेवते, मग हा कामाला लागतो. हे शरीर म्हणजे मीच आहे. या शरीराभोवती हा फिरला जीवात्मा बाहेर पडलेला, तर घराभोवती शरीराभोवती फिरतो. मग पाहतो सगळं, त्याला दुःख वाटेल आपण जे जिलबी तळून खाल्ली, लाडू करून खाल्ले म्हणून 10 दिवस गोड करायचं नाही, नवे कपडे घालायचे नाही वगैरे वगैरे. ते त्याच्या प्रसन्नतेसाठी आहे, पितृंचा आशीर्वाद मिळावा म्हणून आहे. अजून तर प्रेत योनीत आहे. 10 दिवसापर्यंत त्याला प्रेत योनी म्हणतात, पित्र नाही. 13व्या दिवशी जो उत्सव होतो तो पूजा, त्यानंतर तो पिंड कापतात 3 ठिकाणी असं दाबून एकत्र करा, त्याच्यानंतर तो पितृलोकात जमा होतो. प्रेत योनीतला आपल्यावर उलटला तर आपलं वाटोळं करेल म्हणून ही पूजा आहे. तो गेला की नाही 10व्या दिवशी म्हणून त्याच्या नावाने पिंड द्यायचा. त्याचं सगळं गेलेलं असतं. शरीर जाळून टाकले आपण, राखही गंगेत फेकून दिली, अस्थि विसर्जन करून टाकली. काही काही वर्ष ठेवतं झाडाला बांधून. काशीला जाणार आहे, चूक आहे, चूक आहे, वाट लागेल. आस्ते ठेवू नका. माझ्या आस्ते म्हणून जर तिथं राहिला तो प्रेतात्मा तर तुम्हाला खाऊ देणार नाही, जगू देणार नाही. 10 दिवसाच्या आत 10व्या दिवसात त्याची वाटच लावली पाहिजे. जर 10व्या दिवसानंतर आस्ते ठेवल्या तर मग काशीला गेल्यावर आधी शांती करावी लागते, मग विसर्जन करावं लागतं. कृपा कोणाचं काही करू नका. मी का सांगतोय, त्याचा पुरावाच ठेवायचा नाही. मग अस्थि गेल्या, राखही गेली, मग त्याला आधार नाही, मग तो फिरतो. मग 10व्या दिवशी त्याच्या नावानं दिलेल्या पिंडाजवळ तो येतो. हा त्याचा पिंड आहे. तो पिंड त्याचा आहे त्याला माहीत होण्यासाठी तो तिथं असला पाहिजे. पण 10 दिवसात तो जर विसरला सगळं, धुकं आल्यावर जसं आपण काही दिसत नाही तसं मायेचं धुकं येतं आणि तो आपला जन्म भोगायला पुढे जातो. तो गेला की नाही याची टेस्टिंग म्हणजे 10व्याचा पिंड कावळा शिवतो की नाही. वायरमन जसा टेस्टर लावतो वायरला, करंट आहे की नाही, तसं कावळा शिवला याचा अर्थ तो तिथं नाही आहे, तो गेलाय त्याच्या कर्मानं भोग भोगायला, जन्म घ्यायला. पण जर तो तिथं असला, अंगठ्या एवढा त्याचा देह असतो, अंगुष्ठ प्रमाण, तो कावळ्याला जवळ येत नाही. कावळ्याला प्रेतात्मा दिसतो, कुत्र्याला दिसतो. माणसापेक्षा 16 पट वास कुत्र्याला जास्त आहे म्हणून कुत्रे चोर पकडतात. हातरुमाल सापडला तरी त्याचा पाठलाग करतात. क्रौंच पक्षाला पाणी आणि विष एकत्र करून ठेवलं तर फक्त पाणीच पितो चोच लावून, आपल्याला नाही पिता येणार. राजहंस पक्षाला दूध पाणी एकत्र ठेवलं बादलीत तर फक्त दूधच पितो, पाणी नाही पितो, आपल्याला नाही जमत. असं पशुपक्षाने वेगळ्या प्रज्ञा दिल्यात, संवेदना दिल्यात, शक्ती दिलीत इंद्रियांची, आपली नाही आहे. आणि म्हणून कावळा शिवला याचा अर्थ तो इथून गेलाय. नाही तर समजा कावळा जवळ जातो मग येतो याचा अर्थ तो तिथं घोटाळतोय, मग त्याला वचन द्यावं लागतं. काय XYZ मी एवढं डिटेल सांगत नाही. आणि मग 13व्या दिवशी ते सगळं करतात. त्याच्यानंतर महिन्याचं श्राद्ध आहे, त्यानंतर 5.5 महिन्याचं श्राद्ध आहे, त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध आहे, त्याच्यानंतर पुन्हा पित्र आहे. लक्षात घ्या, एखादी बाई जर सुवासिनी वारली तर तिचं स्वतंत्र श्राद्ध आहे, बाकीच्यांना अलाउड नाही येतो. पण त्याला एकच श्राद्ध वर्षात असतं, त्याला म्हणतात आहे नवमी. पितृपक्षातली नवमी ही आहेव गेली असेल तर तिच्यासाठी स्वतंत्र श्राद्ध शास्त्रात दिलं आहे. पण ते शास्त्रात दिलं तोपर्यंतच करायचं असतं जोपर्यंत तिचा नवरा जिवंत आहे. 3-3, 4-4 पिढ्या झाल्या. माझ्या आजे सासूची सासू आहे हो जायले,
अजूनही अहेनोमी नाही, शास्त्राच्या विरुद्ध करू नका, वाट लागेल. अहेनोमी तोपर्यंतच घालायची त्या बाईची जोपर्यंत तिचा नवरा जिवंत आहे. नवरा मेला का तिच्या नावानं अहेनोमी घालायची नाही. साध्या साध्या गोष्टी माहीत नाही तुम्हाला. मग ती नवऱ्याच्या पित्रात त्याच्याबरोबर जेवते, स्वतंत्र अधिकार नाही तिला. जर एखादा तरुण मुलगा लग्नाचं वय झालं आणि मेला, समजा झाडावरून पडून मेला, गाडी खाली मेला, अपघाताने मेला, पाण्यात बुडून मेला कदाचित, तर लग्नाचं वय झालं पण लग्न न होता मेला असेल, आत्महत्या करून मेला, जळून मेला, किंवा काय काय रोग होऊन मेला, लग्नाचं वय होऊन लग्न न होता जर मेला तर लगेच प्रेताला अग्नी देता येत नाही. त्याचा अर्क विवाह करावा लागतो रुईशी, स्मशानात गेल्यावर ब्राह्मणाला बोलवून मग त्या प्रेताला अग्नी द्यायचा असतो. आणि शिवाय 1 वर्षाच्या आत तीर्थक्षेत्रावर जाऊन त्याच्या नावानं त्याच्या घरच्यांनी ऋषभोत्सर्ग नावाचा विधी आहे. एक गाय कालवड, जी आता गाय होईल अशी तरुण वासरी घ्यायची, तरुण गोरा घ्यायचा आणि त्यांची पूजा करायची तीर्थक्षेत्रावर जाऊन. त्यांचं लग्न लावायचं असतं आणि ते तिथं सोडून द्यायचे असतात. आता गायी मिळत नाही, मग चांदीच्या गायी, चांदीचा बैल करून ते करतात लोक. हा जर नाही केला तर त्याला शांती नाही, तुम्हालाही शांती नाही. एक तर लग्न झालं पाहिजे आणि तर संन्यास घेतला पाहिजे. लग्नाचं वय होऊन लग्न न होता मेला तर खूप त्रास आहे, लक्षात घ्या. सगळ्या विधीला शास्त्र आधार आहे. आता 10वा 5व्या दिवशी करतात काही येडपट लोक, असं कुठेच लिहिलेलं नाही. म्हणे आमचंच चालतं का बरं, शॉर्टकट. मग 24 तासाचा दिवस 22 तासाचा करून दाखवा, 12 महिन्याचं वर्ष 10 महिन्याचं करून दाखवा. शॉर्टकट तुमच्या हातात आहे, तर नाही चालत. तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. आणि म्हणून उपास करू घालताना वडिलांच्या नावाने ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असतं त्या दिवशी घरातल्या पुरुषांनी ब्रह्मचर्य पाळायचं असतं. त्या दिवशी एकदाच जेवायचं असतं. उपास करू घालताना तो आपल्या समाजापैकी असला तर चांगलंच आहे, पण किमान तो विधूर नको. ज्याची बायको मेली तो उपास करू चालत नाही. ज्याच्या अंगावर कोड फुटलंय तो उपास करू चालत नाही. ज्याच्या शरीराचा एखादा भाग तुटलाय, काम करताना बोट तुटलं, हात तुटला, पाय तुटला, नाक तुटलं, का असा खंडित देह असलेला उपास करू चालत नाही. चांडाळ असेल तर चालत नाही. तो जर हत्यारा असेल तर चालत नाही. पापी असेल तर चालत नाही. देवावर विश्वास नसेल तर तो चालत नाही. उपास करू असा पाहायचा असतो. समजून घ्या मी काय सांगतोय, तरच ते फलद्रूप होतं, नाही तर वाया जातं सगळं. गणपती उत्सवामध्ये गणपती बसतो त्या दिवशी जर तुम्हाला सुतक असलं तर गणपती 3 दिवसांनी गणपती उत्सव झाला, सुतक फिटलं, मग गणपती बसवता येतो का? 4 दिवसांनी, 5 दिवसांनी? पहिल्या दिवशी बसवता आला तरच. त्या दिवशी सुतक असेल तर गणपती बसत नाही. पण गणपती बसावला पहिल्या दिवशी आणि 2-3 दिवसांनी सुतक पडलं तर लहान मुलांच्या हातून विसर्जन करायचा. समजून घ्या, ज्या घरात दुःखद घटना घडली, सगळीकडे घडते, त्या घरातले लग्न न झालेल्या मुलांना मुलींना सूतक नसतं. लग्न झाल्यावर सुतक धरायचं असतं. आणि म्हणून त्यांना आंघोळ करायला लावून देवाची पूजा करायला लावा रोज. तुम्हाला सुतक आहे, तुमच्या देवांचा सुतकात ठेवून काळवंडले देव तर दरिद्री येईल घरात. नाही तर मग बाहेरच्या एखाद्या विद्यार्थ्याला पैसे देऊन 10-5 रुपये रोज पूजा करा. देव काळवंड देऊ नका. सांगतोय मी तुम्हाला, गणपती बसवल्यावर सुतक पडलं तर विसर्जन करून टाकायचा असतो. नाही आमची सुनगरदर आहे, गणपती बुडवायला नाही सांगितला. बावळटपणा आहे हा. असं कुठं लिहिलेलं नाही शास्त्रात. समजून घ्या मी काय सांगतोय. ह्या गणपतीचा आणि त्या गणपतीचा काही संबंध नाही. नवरात्र बसवताना तुम्हाला कंटाळा तर नाही आला? जाऊ दे, आपण रामाचं सांगू. हे सुतकाचं कुठं सांगत बसू, माहीत नाही काही सगळं. नवरात्र बसवताना सुतक असेल पहिल्या दिवशी तर नवरात्र बसवता येत नाही. पण 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस सुतक फिटेल तेव्हा नवरात्र बसवता येतं. 1 दिवस शिल्लक राहिला तर नवरात्र बसवता येतं, घटस्थापना, आणि त्याला 9 दिवसाचं फळ मिळतं आहे. पण हे काही कळत नाही.
जसं मनात येईल तसं करायचं. ज्याला अक्कल नाही त्याचा सल्ला घ्यायचा. मग दाण्याला दाणा लागत नाही, रुपयाला रुपया लागत नाही, लेकराच्या पाठीला पाठ लागत नाही. हाय तोबा करीत बसता. हे आपण आपल्या हाताने वाटोळ करून घेतो. कशासाठी? परत एक गोष्ट आहे. दुर्दैवाने एकाच घरातले 2-3 माणसं एकाच दिवशी मेले, ॲक्सिडेंटमध्ये म्हणा कशाने म्हणा. मग त्यांचा दावा कसा? त्यांचे नैवेद्य किती? एकाच स्वयंपाकात 3 नैवेद्य होत नाही, 2 नैवेद्य होत नाही. स्वतंत्र स्वयंपाक करावा लागतो. एकच माणसं तिघांचा 10 पिंड एकत्र करू शकत नाही. आणि एखाद दिवशी असं धरा, एखादा म्हातारा मेला, त्या कुळातला 2 दिवसांनी दुसरा मेला, तर सुतक पडलं तर काय होतं? कळतं की मी काय बोलतोय तुम्हाला? एक दिवस एक म्हातारा मेला आणि 2 दिवसांनी त्या कुळातला दुसरा गेला. मग सुतक डबल झालं का सिंगल? सुतक संपून जातं, डबल नाही. पुन्हा डोके बांधून हिंडू नका. सुतक पडलं तर सुतक फिटून जातं. फक्त ज्याने पाणी दिलं त्यांना राहतं, बाकी ज्याने कामाला लागायचं असतं. काहीच माहीत नाही. ज्याला माहीत आहे त्याला बोलवायचं नाही. ज्याला माहीत नाही त्याला मग आता मी नाही, माझं तोंड राहील सकाळी सकाळी कुठेतरी. आणि म्हणून बाबा, ह्या सगळ्यांच्यावर एकच उपाय. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा न आवडो. पहिल्यांदा रामरायाला भेटेल आणि मग ठरवील